तो जोपर्यंत त्याच्या समजा तो पूर्णपणे संतुष्ट होत नाही किंवा तो पूर्णपणे त्याच्या आपल्या प्रोडक्टवर म्हणा किंवा वैयक्तिक आपल्या स्वतःवर म्हणा विश्वास येत नाही तोपर्यंत तो ते प्रोडक्ट लिहित नाही. ट्रस्ट येण्यासाठी कन्व्हिन्स करणं उपयोगाचं आहे का? नाही कन्व्हिन्स मग काय केलं पाहिजे आपण? त्याच्यामध्ये गटच्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये अरे बापरे फसलास. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात की जसं आपण वारंवार त्याला भेटत राहणं तो भले 10 वेळेस आपल्याला नाही मिळून म्हटला तरी 11 वेळेस जाऊन प्रयत्न करणं. त्याला काय एक्सपेक्ट आहे त्याची आवड निवड काय आहे त्याच्याशी निगडीत समजा आपण काही गोष्टी केलं तर तो कन्व्हिन्स होऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं नाही पिक्चर क्लिअर करतो सर तुम्हाला दोघांनी सांगतो. लक्षात घ्या एमआरची परिभाषा तुमची बदलून टाकतो मी आज. एमआर नक्की हाय तरी काय चीज? एमआर कुठल्या पद्धतीने कामकाज करतो? एमआर का हाय तरी काय? मार्केटला आपण कुठल्या पद्धतीने उतरलं पाहिजे? काय केलं पाहिजे? कशा पद्धतीने केलं पाहिजे? हे समजलं पाहिजे. आज जर एखाद्या जनरली एखाद्या कुठल्याही बेसिक एमआरचं जर पेमेंट घेतलं तर किती असतं जनरली? काय हाय सांगा तुम्हाला, काय तुम्हाला योग्य वाटतं तेवढं सांगा. हायस्ट पेमेंट काय एखाद्या एमआरचं? 25-30 हजार. ओके काय एवढंच पेमेंट आहे आपलं? मी पण एमआर म्हणून काम केलं. मला एमआर विषयी फार आवड आहे. कसं आहे माझं मी बेसिकच एमआर आहे. कसं आहे म्हणजे किती जरी पुढे गेलो तर शेवटी एमआरच आहे मी. आता आपण बॅग घेऊन कामकाज करणं आपला धर्म आहे. जात आहे माहिती लक्षात एमआर म्हणजे. मग आपण 25-30 मध्ये अडकायचं का? एमआर हायस्ट पेमेंट आहे तरी किती? काही लोक लक्षात घ्या हे पेमेंट कमवण्यामध्ये 25-30 हजार पेमेंट कमवण्यामध्ये इतके बिझी की त्यांना एमआरला सरासरी 70-80 हजार पेमेंट मिळतं. हे मिळवणे त्यांना इंटरेस्टच नाही. त्यांना इंटरेस्ट नाही. हे माझं हायत खुश आहे मी. पण हे आहे का मार्केटला पेमेंट? आहे ना मान्य. का आपण हा विचार करत नाही मग? लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही एमआरची परिभाषा स्वतःहून बदलत नाही ना तोपर्यंत फार मोठं कामकाज होणार नाही. तर नवाज टीचर क्लिअर करतो. हा मुद्दा जर तुम्ही बदलला ना तर हे तुमचं विषय बदलू शकतो. कसा? जर तुम्ही मार्केटला जाऊन कन्व्हिन्स करत असाल ओके लग्न आहेत किती जण झालेलं आहे? 1-2 तुम्ही दोघं नाही आम्ही बाकी सगळे लग्न झालेले आहे. ओके सगळे सर मी सगळे आम्ही लग्न झालेले लोक आहेत. ओके आम्ही लक्षात घ्या आम्ही नेहमी म्हणतो लक्षात घ्या की कॉलेजची एक मुलगी म्हणजे एक डॉक्टर आहे. ओके थोडं नियंग आहात तर बोलणं माझं काम आहे. ओके कॉलेजची एक मुलगी म्हणजे एक डॉक्टर आहे. असं आपल्याला किती डॉक्टर पटवायचे म्हणजे कनेक्ट करायचं आपल्याला किती करायचे? 150 लिस्ट आहे. त्यातले किती करावे अंदाजे? सो तुम्ही सांगा अंदाजे किती असावे डॉक्टर आपले जेणेकरून आपलं जे एक्सवायझेड टार्गेट आहे वेगवेगळी कंपनीला 1 लाख देऊ 2 लाख देऊ 5 लाख देऊ 10 लाख देऊ व्हॉट जे काय असेल सर एक स्पेसिफिक फिगर किती आली पाहिजे सरासरी? 100ची लिस्ट आहे त्यातले 80 किमान आपल्या लिहिणारे असावे सरासरी. लक्षात घ्या 80 म्हणजे पॅराटो नियम वापरतो तुम्ही बरोबर आहे. उत्तम आहे काय अडचण नाही काय. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या कमीत कमी 60 डॉक्टर तुमचे असले पाहिजेत 150 पैकी. लक्षात घ्या ओके जर तुम्ही 120 डॉक्टर काढले उत्तम आहे. तर सुरुवात तर इथनं करा कमी कमी 60 डॉक्टर तुमचे प्रिस्क्रायबर पाहिजेत. मग 60 डॉक्टर तुम्ही कन्व्हिन्स करत बसणार का? सर घ्या ना काय करत बसणार तुम्ही? आता आमचे लग्न झालेत आम्ही आमच्या बायकोला कन्व्हिन्स करतो का आज मला स्वयंपाक कर तुला 100 रुपये दे कन्व्हिन्स करत असतो का मी? नाही ना. ते कनेक्शन आहे लक्षात घ्या. काय मी आमच्या बायकोला अट्रॅक्ट करतो आज तुला 1 तोळा सोनं मला 3 महिने तो स्वयंपाक करून घालायचा अट्रॅक्ट करतो आम्ही नाही ना करत. लक्षात घ्या तर आपला कस्टमर त्याच पद्धतीचा आहे. पिक्चर क्लिअर असावा. समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करू नका अट्रॅक्ट करू नका. करायचं असेल तर कनेक्शन करा आणि कनेक्शन कसं करायचं याच्यावर सगळं आमचं ट्रेनिंग आहे. ओके समोरच्या व्यक्तीला काय करायचं माझं मराठी समजते ना नवाज हे काय अडचण नाही ना ठीक ओके. तर समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करू नका किंवा अट्रॅक्ट करू नका. अट्रॅक्ट करणं म्हणजे काय झालं पैसे देणं. आज भरपूर कंपन्या 99% कंपन्या फार्मा कंपन्या अट्रॅक्ट करतायत. ह्या अट्रॅक्टच्या नादामध्ये लॉस कोणा झाला माहिती आहे तुम्हाला? हा एमआर झालाय डॉक्टरचा नाही. डॉक्टरचं उत्पन्न वाढलंय समजतंय? कसं घ्या डॉक्टरचं उत्पन्न वाढलंय पण ह्यात लॉस कोणा झाला? एमआरचा. का तर आपण तो डॉक्टर त्या पद्धतीने आणू शकत नाही ज्या पद्धतीनं कंपनीला अपेक्षित आहे. मग कंपनी काय म्हणाली मला तर फिगर पाहिजे बाबा. मग काय केलं एमआरचं पेमेंट कट केलं आणि ते तिकडे डॉक्टर देऊन टाकलं. मग दुसरं काही नाही कंपनी वेगळं बरोबर ना. काही कंपन्यांनी प्रोडक्टमध्ये मार खाल्ला प्रोडक्टची क्वालिटी ढासळली तिकडे पैसे देऊन टाकले. काही वेळेस काही कंपनी जसं की काही मार्केटला पीसीडी कंपनी आहेत ऑब्झर्वेशन असावं काय केलं तिथं क्वालिटी कमी केली आणि ते पैसे तिकडे डॉक्टर देऊन टाकले. इकडे काय केलं मोठ्या कंपन्यांनी एमआरचं पेमेंट कमी केलं किंवा हायच ठेवलं आणि ते पैसे उचलून तिकडे देऊन टाकले. ह्याच्यामुळे काय झालं लॉस?
इनडायरेक्टली एमआर लाईनवर बोजा पडला. आणि ह्यामुळे आपण आपल्या एमआर लोकांना काय झालं, किती प्रॉब्लेम झाला हे लक्षात घ्या. का तर आपण हे शब्दच वापरत नाही कुठे मार्केटला. आपण फक्त एकच माहित आहे, 60 द्यायचं, सॉरी 30 द्यायचं का 35 द्यायचं का 40 द्यायचं का 25 द्यायचं. पण आपला जन्म ह्यासाठी झालाय का? आपण जे हे कामच करणार असेल की बाबा 30, 40, 50 काय देणार असेल डॉक्टरांना, तर मला सांगा की 12वी मुलाला काय अडचण आहे. धरून जर माझी कंपनी आहे, मी काय केलं की 12वी मुलं घेतली आणि 12वी मुलं म्हणलं की डॉक्टर काय कर, डॉक्टर साळुंकीला काय कर, ही एवढं पाकिट देऊन ये, डॉक्टर जगतापला काय कर, एवढं पाकिट देऊन ये, डॉक्टर चौधरीला एवढं पाकिट देऊन ये. काय लागतंय, पोरांना टेबलवर ठेवलं, सर ते कंपनी पाठवलं तर बघा सर तुमचं काय असेल ते बरोबर तेवढं बोलायला तयार आहे. जसं तर आजकाल ऑनलाईन पण पैसे जातात, असं काही जायची पण गरज नाही, बरोबर ना. मग का आपण फील्डमध्ये आहे हे जर बेसिक समजलं तर पुढे कामकाज फार मोठं होईल. नाही जर समजलं तर लक्षात घ्या, आपण तेच काम करू जे मागच्या एमआरने मागच्या ते एक म्हणून आपण म्हणू त्याला एक पिढीने मागच्या पाणी पे जांभळे देऊ नको, तुझ्यामुळे मला येईल, माझ्यामुळे सगळे येईल, पाणी प्यायचं कोणा जांभळे द्यायची नाही. ओके, काय वाटलं तर बिंदास सांग. ओके, चहा मागव डबल टेबल 4 वेळा, जांभळे नाही द्यायची. ओके, पुढे जाऊ थोडंसं. तर आपल्याला काय करायचं, कन्व्हिन्स करायचं नाही किंवा अटॅक करायचं तर कनेक्शन करायचं. कनेक्शन हे मार्केटचं सर्वात मोठं टार्गेट आहे लक्षात घ्या. आणि प्रत्येक जण म्हणते लक्षात घ्या, हाऊ टू एंगेज कस्टमर, हाऊ टू एंगेज नाही, हाऊ टू कनेक्ट कस्टमर. ही जर परिभाषा जर बदलली तर एमआरचं पूर्ण लाईफ बदल लक्षात द्या. ओके, माझं मत आहे वैयक्तिक की तुम्ही ह्या गोष्टी फोकस जास्त